दया माझ्यात काय एवढी शक्ती आणि सामर्थ्य असणार की मी या वटलेल्या आंब्याला पालवी फोडू शकू? माझ्यामध्ये काय गजानना हे शक्ती आणि सामर्थ्य आहे? म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुमचं अस्तित्व, तुमचं सामर्थ्य आणि शक्ती आणि तुमच्यावरती जर माझा खरा विश्वास असेल आणि माझी खरा भाव आणि मी जर तुमचा खरा भक्त असेल तर या भक्ताची लाज वाचवण्यासाठी हे गजानना तुम्हाला यावं लागेल आणि ह्यांनी जी अट टाकलेली आहे ती अट पूर्ण करावी लागेल. म्हणून कोंडोली या ठिकाणी त्या वठलेल्या आंब्याला पालवी फोडण्याचं जे चमत्कार आहे ते महाराजांनी पितांबर महाराजांच्या असणाऱ्या त्या समर्पण भावनेमधून आणि समर्पणतेमधून त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. महाराजांना आशीर्वाद दिला आणि आजही कोंडोली या ठिकाणी ते वटलेला आंबा हिरव्या रूपामध्ये फळ दान करतो आहे. म्हणून हे चमत्कार नाही तर आणखी काय आहे? म्हणून महाराजावरती असणारी आपली विश्वास, श्रद्धा, भक्ती, निष्ठा, म्हणून मी सांगितलं त्यांचे वंशज हरिभक्त परायण भगवान महाराज देव की ज्यांच्या वाणीमधून अमृततुल्य कथापान आपण सर्वजण करतोय आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये असणाऱ्या चुका दुरुस्त करण्यासाठी शक्ती आणि सामर्थ्य निर्माण करतोय. करा अनुलोम विलोम प्राणायाम. म्हणून आज गुरुवारच्या निमित्तानं आपण हे समर्थांचं चिंतन मंथन करतोय.